जयदीप आपटेनं शिवरायांच्या पुतळ्यावर डाव्या भुवईवर एक खोप दाखवली असं अमोल मिटकरी म्हणतात. अफजल खानानं शिवरायांवर हल्ला केला तेव्हा खोप पडल्याचं आपटेंचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने पुतळा बनवून आपटेला काय सांगायचं होतं हा सवाल मिटकरींनी केलाय. महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार असंही अमोल मिटकरी म्हणतात. आपटे नावाच्या एका नासमज शिल्पकाराने जे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचं रेखाटलं किंवा बनवलं आणि मालवण राजकोट या ठिकाणी जो पुतळा उभारला गेला त्यामध्ये छत्रपतींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर एक खोप दाखवल्या गेली. प्रतापगडाच्या माचीवर जो रणसंग्राम झाला त्यामध्ये ही खोप कोणाकडून आली याचं उत्तर देत असताना तो म्हणतोय की अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला. आपटेंनी अशा प्रकारचा पुतळा बनवून किंवा प्रतिमा बनवून नेमकं त्याला काय सांगायचं होतं महाराष्ट्राला? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? काय बोलतात, त्यांनी काय बघितलं हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे निराधार बेतालपणे जे बोलत असतात त्यांच्यावर आपण वस्तुस्थितीची माहिती न घेता, सत्यस्थिती समजून न घेता त्या ठिकाणी एखादी प्रतिक्रिया देणं म्हणजे मला वाटतं ती चुकीची ठरेल. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. खरं तर आता मिटकरींनी जो प्रश्न विचारलाय तो सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे. परंतु जर आम्ही प्रश्न विचारला तर आम्ही ते विरोधक म्हणून विचारतो असा होईल. मिटकरींच्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं पाहिजे. अजित पवार तुम्ही लपू नका, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मिटकरींनी जो प्रश्न विचारलाय तो लोकांच्या मनामध्ये आहे, त्या प्रश्नाचं अजितदादा उत्तर द्या. महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे. आणि खरं तर हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे